नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात पाहूया महत्त्वाच्या 50 बातम्या सुपरफास्ट पद्धतीने। इंदापूर विधानसभा मतदारसंघातून हर्षवर्धन पाटील उद्या उमेदवारी अर्ज भरणार। खासदार सुप्रिया सुळे उपस्थित राहणार। दत्ता वाहणे विरुद्ध हर्षवर्धन पाटील आणि प्रवीण माने यांच्यात लढत। परळी विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार धनंजय मुंडे उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार। पंकजा मुंडे महायुतीच्या नेत्यांची उपस्थिती असणार। शक्ती प्रदर्शन करणार नाही, धनंजय मुंडेंची माहिती। नाशिकच्या सिन्नरमधून अजित पवार गटाकडून माणिकराव कोकाटेंना उमेदवारी। विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढणार। समोरच्या उमेदवाराचे मला आव्हान वाटत नाही, कोकाटे यांची प्रतिक्रिया। अजित पवार गटाकडून पिंपरी विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार अण्णा बनसोडेंना उमेदवारी। बनसोडेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कार्यकर्त्यांचा जल्लोष। भाजपच्या सुलभा गायकवाड कल्याण पूर्व मतदारसंघातून उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार। अर्ज भरण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार। इंदापुरात पवार गटातील नाराजांमध्ये फूट। प्रवीण मानेंच्या सभेला अप्पासाहेब जगदाळे, भरत शहा यांची दांडी। इंदापूरच्या जागेवरून शरद पवारांना नाराज गटात नेत्यांचं बंड थंड करण्यात यश आल्याचे संकेत। इंदापूर विधानसभा मतदारसंघातून प्रवीण माने अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार। इंदापुरामधील जुनी मार्केट येथे सभेचं आयोजन करून केलं शक्ती प्रदर्शन। पैठण मतदारसंघातून शिंदे गटाकडून विलास भुमरे यांना उमेदवारी। 29 तारखेला पैठणमध्ये भव्य दिव्य रॅली काढत उमेदवारी अर्ज दाखल करणार। विलास भुमरेंची माहिती। विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून महायुती सरकार विरोधात प्रचार रथ तयार। भ्रष्ट युती टेम्पो सर्व्हिस असा प्रचार रथावर उल्लेख। वर्ध्याचे आर्वीचे आमदार दादाराव केचेंकडून फडणवीस आणि बावनकुळेंची भेट। भेटीत सकारात्मक चर्चा झाल्याने दादाराव केचेंना उमेदवारी निश्चित होण्याचा आत्मविश्वास। कोल्हापूरच्या हातकणंगलेत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न। ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळो किंवा न मिळो पण अपक्ष म्हणून लढणार, माजी आमदार सुजित मिंचेकर यांची भूमिका। आमदार संतोष बांगर यांना शह देण्यासाठी ठाकरे गटाचे पदाधिकारी एकवटले। 5 पैकी कोणालाही एका व्यक्तीला उमेदवारी मिळाली तर त्याचं काम एका दिलाने करण्याची तयारी। गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघातून राजकुमार बडोले यांना अजित पवार गटाची उमेदवारी। भाजपमधून कालच अजित पवार गटात प्रवेश। विद्यमान आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचं तिकीट कापलं। अहिल्यानगरच्या कोपरगाव मतदारसंघात शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांची आमदार आशुतोष काळेंवर नाराजी। राष्ट्रवादी काँग्रेसने महायुती धर्म न पाळल्याचा आरोप। शिवसैनिकांकडून बंडाची भूमिका जाहीर। ठाण्याच्या मुरबाडमध्ये कथोरे पवार संघर्ष चव्हाट्यावर। मुरबाडमध्ये ठेकेदारी चालणार नाही, किसन कथोरेंची सुभाष पवारांवर बोचरी टीका। परभणीच्या पाथरीत महायुतीमध्ये बंडाची शक्यता। अजित पवार गटाकडून निर्मला विटेकर यांना उमेदवारी जाहीर झाल्याने शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांची बैठक। शिंदे गटाच्या सईद खान यांच्याकडून शक्ती प्रदर्शन करत कार्यकर्ता मेळावा। अजित पवार गटाकडून विद्यमान आमदार इंद्रनील नाईक यांना उमेदवारी। नाईक यांना एबी फॉर्म दिल्याची माहिती। तर उमेदवारी मिळाल्यानंतर नाईक यांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष। अहिल्यानगरच्या शेवगाव पाथर्डी मतदारसंघात भाजपला खिंडार। भाजप ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष गोकुळ दौंड यांची भाजपला सोडचिठ्ठी। विद्यमान आमदार मोनिका राजळे यांना मोठा धक्का। रावसाहेब दानवेंची कन्या संजना जाधव कन्नड विधानसभेतून लढणार। शिंदे गटात प्रवेश करून संजना जाधव निवडणूक लढण्याची शक्यता। मुख्यमंत्री शिंदे संजना जाधव यांच्या प्रवेशाबाबत निर्णय घेणार। भाजपचे मिलिंद पाटणकर अपक्ष निवडणूक लढवणार। भाजप आमदार संजय केळकरांना पाटणकरांचा विरोध। शिंदे गटही आमदार संजय केळकरांच्या विरोधात। रत्नागिरीचे भाजपला धक्का, तर माजी आमदार बाळ माने ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। शिंदेंकडून उदय सामंतांना उमेदवारी मिळाल्याने नाराजी। चंदगडमध्ये भाजपात बंडखोरी होण्याची शक्यता। केदार आहेर यांची निवडणूक लढवण्याची घोषणा, तर भाजपकडून आमदार राहुल आहेर यांना पुन्हा उमेदवारी। मवियात नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील तिढा वाढला। नाशिक मध्यची जागा ठाकरे गटाला सुटल्याची चर्चा। दरम्यान हेमलता पाटील नाशिक मध्यमधून लढण्यावर ठाम। खडकवासल्यातून मयुरेश वांजळेंना मनसेकडून उमेदवारी। मयुरेश वांजळे मनसेचे दिवंगत नेते रमेश वांजळेंचे पुत्र, तर बहीण अजित पवार गटात असली तरी माझ्यासाठी काम करणार, मयुरेश वांजळेंकडून विश्वास व्यक्त। जळगाव शहरमधून मनसेकडून अनुज पाटलांना उमेदवारी। अनुज पाटलांना नुकताच भाजपातून मनसेत त्यांचा प्रवेश। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अनुज पाटलांकडून राज ठाकरेंचा आभार।
शिंदे आमदार संजय रायमुलकर यांना बुलढाण्यातून चौथ्यांदा उमेदवारी. यंदा जनतेच्या आशीर्वादाने चौकार मारणार रायमुलकर यांच्याकडून विश्वास व्यक्त. पेठ शिवापूर टोलनाक्यावर हस्तगत केलेल्या रकमेची सखोल चौकशी करा. भोर तालुका शिवसेना ठाकरे गटाची मागणी. भाजपच्या यतीन कदमांनी अजित पवार सुनील तटकरे यांची भेट घेतली. यतीन कदमांची निफाड मतदारसंघाबाबत चर्चा. निफाडमध्ये अजित पवार गटाचे दिलीप बनकर सध्या विद्यमान आमदार. उस्मानाबाद विधानसभेच्या जागेवरून महायुतीत पेच कायम. राणा जगजितसिंह पाटील आणि तानाजी सावंतांमध्ये वर्चस्वाची लढाई, तर अजित पवार गटाकडून शिक्षक आमदार विक्रम काळेही इच्छुक. अमरावतीत अडसूळ विरुद्ध राणावाद पुन्हा चव्हाट्यावर येण्याची शक्यता. अभिजित अडसूळांना उमेदवारी दिल्यानंतर भाजपचे माजी आमदार रमेश बुंदिले रवी राणांच्या पक्षात प्रवेश करण्याची शक्यता. पुण्याच्या भोरमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराविरोधात महायुती एकवटली. महायुतीच्या उमेदवाराला जिंकून आणण्यासाठी एकत्र काम करणार. पत्रकार परिषद घेत महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचा निर्धार. विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत पुण्यातील सर्व पक्षाचे शहर प्रमुख एकत्र. पुण्यातील वाडेश्वर कट्ट्यावर सर्व पक्षाच्या शहर प्रमुखांची मैफिल रंगली. विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी परभणीत प्रशासनाकडून जनजागृती. जिल्हाधिकारी रघुनाथ गावंडेंच्या हस्ते स्वीपच्या मतदान जनजागृती रथाचं उद्घाटन. सोनईच्या मुळा सहकारी साखर कारखान्याला आयकर विभागाची नोटीस. थकीत 137 कोटी रुपये भरण्याचे आदेश. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दबाव टाकण्याचा प्रयत्न. शंकरराव गडाख यांची प्रतिक्रिया. परळी विधानसभा मतदारसंघातील 122 मतदान केंद्र अतिसंवेदनशील घोषित करण्याची मागणी. अॅडव्होकेट माधवराव जाधव यांच्यामार्फत औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल. रत्नागिरी जिल्ह्यात एकही उमेदवारांनी पहिल्या दिवशी अर्ज भरला नाही. आज विधानसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा दुसरा दिवस. जिल्हाधिकाऱ्यांकडून भंडाऱ्यातील साकोली विधानसभा क्षेत्रातील निवडणूक पूर्वतयारीचा आढावा. निवडणूक प्रक्रिया राबवताना समन्वय राखण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना. परभणी जिल्ह्यातील 4 विधानसभेत 3 उमेदवारांकडून नामनिर्देशपत्र दाखल. परभणी, जिंतूर आणि पाथरी मतदारसंघातील उमेदवारांकडून नामनिर्देशपत्र दाखल. पुण्यातील आळंदी मतदारसंघात 44 उमेदवारी अर्ज खरेदी. त्यापैकी 3 उमेदवारी अर्ज दाखल. निवडणूक अधिकारी अनिल दौंड यांची माहिती. सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील जातेगावसह सीना नदीकाठच्या गावामध्ये मुसळधार पाऊस. पावसामुळे मका, ज्वारी, कांदा, तूर पिकाचं नुकसान. शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचं नुकसान.